मनोज जरांगे म्हणाले, अशोक चव्हाण मला भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का, असं मी आधी त्यांना विचारले असे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी अशोक चव्हाणांसमोर केला. अनेकांना पोलीस प्रशासन विनाकारण चौकशीसाठी बोलवत आहे असेही जरांगेंनी अशोक चव्हाण यांना सांगितले. पुढे बोलताना जरांगे काय म्हणाले, 24 मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार. शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवाली सराटीमध्ये अशोक चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये बैठक देखील झाली. विशेष म्हणजे रात्री 11.30 वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री 1.30 वाजता संपली. दरम्यान या भेटीवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो, असे चव्हाण म्हणाले. तसेच मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी निवडणुकीत उमेदवार पण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.